महाराष्ट्र के प्रदेश कांग्रेस कमेटी के द्वारा हर रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में कांग्रेस कार्यकर्ताओं से बातचीत करने के लिए हमने एक प्रोग्राम के आयोजित किया था। आपको याद है कि हमने पहले लातूर से शुरू किया, कल नांदेड़ है, आज औरंगाबाद है। इस पे एक जरूर मैं बताना चाहता हूँ, महाराष्ट्र की सरकार किसान विरोधी सरकार है। किसानों की समस्याओं को हल करने के लिए कोई काम नहीं कर रहे। हमने हमारे कार्यकर्ताओं से बात करने के बाद एक बात मुझे समझ गया, सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या मराठवाड़ा में हुआ, खास तौर से बीड डिस्ट्रिक्ट में सबसे ज्यादा आत्महत्या हुआ। 977 फार्मर्स आत्महत्या की है। एग्रीकल्चर मिनिस्टर बीड से है। एग्रीकल्चर मिनिस्टर के जिले में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई है। गन्ना किसान हो, कॉटन किसान हो, सोयाबीन किसान हो, उनके समस्याओं को हल करने के लिए सरकार ने कोई काम नहीं किया। इसलिए मैं बोल रहा हूं कि सरकार, मौजूदा सरकार किसान विरोधी सरकार है। उन्होंने बड़े बड़े वायदा दिए थे, लेकिन ये वादे पूरा नहीं किए। किसान के समस्याओं को हल करने के लिए केंद्रीय सरकार ने भी कुछ नहीं किया। नरेंद्र मोदी ने 3 लेजिस्लेशन लाया था पार्लियामेंट में। किसानों के आंदोलन की वजह से तीनों को वापस करना पड़ा। अभी भी किसानों की मोर्चा होते जा रहे हैं। केंद्रीय सरकार के द्वारा भी किसानों को कोई समाधान करने का, उनका समस्याओं को हल करने का कोई कदम नहीं है। तो केंद्रीय सरकार और प्रदेश सरकार पूरी तरह किसानों को भूल गया है। देखिए, केवल किसानों की बात नहीं है। कल हम लोग बहुत सारे युवा लोग हम लोगों से मिले। अनएम्प्लॉयमेंट सबसे ज्यादा होते जा रहे महाराष्ट्र में। महाराष्ट्र में आजकल कोई नया कारखाना नहीं खोल रहे, कोई पद्धति नहीं है। नौजवान कहां जाएंगे? सारे जो भी हमारे कांग्रेस के जमाने में हो रहे थे, सब गुजरात के लेके जा रहे हैं। महाराष्ट्र का उपेक्षित होते जा रहे हैं। सर्वप्रथम मी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि एकदा ज्यावेळेस दुष्काळ आपल्या परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या इथल्या मोसंबीच्या बागा, डाळिंबाच्या बागा या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या, त्या काळात आपली भेट झाली होती। पण आता एका मोठ्या काळाच्या नंतर आपण भेटतो, म्हणून सुरुवातीलाच आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेले सरकार आहे आणि आता नापास झालेलं सरकार ज्याप्रमाणे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी कुठे आश्वासन देऊन, त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल, त्याच्यामध्ये होमगार्ड असेल, आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळांना, कायम विनाअनुदानित शाळांना अनुदानित करण्याचा इश्यू असेल, शिक्षकांना जुनी पेन्शनचा इश्यू असेल, असे अनेक प्रश्न घेऊन 2019 मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेट दाखवून की आम्ही तुम्हाला मदत करतोय अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या आधारावर 2019 मध्ये या महायुतीने मतदान घेतलेलं होतं। आमचं जेव्हा सरकार आलं, त्या सरकारमध्ये जेव्हा पोलीस पाटलांच्या त्यांच्या मानधनाचा प्रश्न असेल, होमगार्डांच्या मानधनाचा प्रश्न असेल, शिक्षकांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावर सरकारने कुठलंही बजेट प्रोविजन न करता त्यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा खोटं बोलण्याचं पाप या फडणवीसच्या सरकारने, आताच्या महायुतीच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं। आता त्यांना जे काही सर्वे येत आहे
त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे, अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे. म्हणजे वेळेवर निवडणुका होण्यापेक्षा मग तिला पुन्हा 1 महिना भेटला तर मग पुन्हा काहीतरी खोटं कर्जमाफी करतील शेतकऱ्यांची. सरकारच्या तिजोरीत आज 1 पैसा नाही. 10 लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेवर यांनी लादून ठेवलेलं आहे. कर्जरूपी डोंगर एवढं मोठं आहे की आज जन्माला आलेला बाळाला सुद्धा 70,000 रुपये त्याच्यावर कर्ज त्याच्या अंगावर राहील, अशी परिस्थिती आज आहे. केंद्र सरकार वेगळं कर्ज करते, राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज करते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेवर कर्ज लादून एक महागाई जी मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे, त्या महागाईच्या आगीमध्ये जनता जळते आहे हे आपल्याला स्पष्ट कळत आहे. आता हे कर्ज कशासाठी घेतात, त्याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण समृद्धी मार्ग हा सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्या बाजूचं आहे, म्हणून त्याच्यावरच बोलतो. आता त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख कोटीच्या वरचं कर्ज आणि अजूनही कर्ज घेणं काम चालूच आहे. याचं सापासारखं लांब करण्याचं काम यांचं सुरू आहे. समृद्धी कोणाची झाली, मी काल पण बोललो, आज पण बोलतो की समृद्धी खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांची समृद्धी झाली, पण जनतेला या समृद्धी मार्गावरून अनेक लोकांना जीव गमवावा लागला. अनेक लोकांना त्या ठिकाणी आजही हॉस्पिटलमध्ये अपंगत्वाचा सहारा घेऊन लोक जगतात, असं चित्र आज आपण समृद्धी मार्गावर पाहतो आहे. भ्रष्टाचाराचं प्रमाण एवढं आहे की या रस्त्याचं जी काही कॅपॅसिटी होती, म्हणजे त्याला किती वर्ष तो रस्ता एकदम सुरक्षित राहील, त्याला यांनी 20 वर्ष सांगितलं, पण आम्हाला जेव्हा रिपोर्ट सांगितली की याला मिनिमम 40 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्हाला मांडली गेलेली होती. आज आपण पाहतोय की त्या समृद्धी मार्गाला तडे गेलेले आहेत. आम्ही सांगितलं की या समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार आहे, पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं. आज लोकांचा जीव जातोय तिथं समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात तडे पडलेले आहेत. अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आम्ही विकास करतो हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आता एक शक्ती मार्ग नागपूर ते गोवा करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. काल नांदेडमध्ये सुद्धा नव्हे तर आमचे लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा विरोध केला. कोल्हापूरमध्ये आमचे विधान परिषदेचे पक्षनेते बंटी पाटलांनी आणि शाहू महाराजांनी तिथं मोठं आंदोलन केलं कोल्हापूरला. आणि नांदेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे. जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे. या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा 1 कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची सरळ किंमतच 15 कोटी रुपये करतात. इतका फरक असतो त्याच्यामध्ये. मी अंदाजाने तुम्हाला सांगितलं म्हणजे किती मोठं कमिशन. म्हणजे आता तर हे 3 तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, तर कालपर्यंत आम्ही जेसीबीच ऐकत होतो, आता हे पोकला निघून तिकडे निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल, या तिघही 3 तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते.